धुळे तालुक्यातील निमडाळे ह्या गावी मध्यरात्री ढगफुटी झाल्याने नुकसान झालेल्या शेतीची शिवसेना सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी बांधावर जाऊन पाहणी केली आहे। धुळे तालुक्यातील निमडाळे येथे मध्यरात्री ढगफुटीमुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे। गुडघ्याच्या वर पाणी साचल्याने कपाशी व मक्याचे पीक पूर्णपणे कोरमडले आहे। कपाशीचे बोंड पूर्णपणे काळे पडल्याने मका, कापूस व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी बांधवांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातून निघून गेला आहे। पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या चक्रात सापडले असून हिलाल माळी यांनी ताबडतोब शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देत त्यांना तहसीलदार व कृषी अधिकारी यांना फोन लावून सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले व यावेळी कृषी अधिकारी यांनी ताबडतोब कृषी सहाय्यक व तलाठी यांना पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याचे आदेश दिले आहे। यावेळी तलाठी हर्षल पाटील, कृषी सहाय्यक मनोज वानखेडे, जितेश पाटील, प्रवीण पाटील, दगा नाना, रिपीट दिनेश पाटील, राजेंद्र पाटील, पांडुरंग पाटील, सुरेंद्र पाटील, जिजाबराव पाटील, तलाठी यांच्यासह गावातील माजी सरपंच शांताराम पाटील, नुकसानग्रस्त शेतकरी बांधव व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।